जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी या विभागातील घटक चौथा मालिका पूर्ण करा यावर आधारित चाचणी क्रमांक 4 मधील पहिल्या 10 प्रश्नांचे स्पष्टीकरण। जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याच्या हेतूने निर्माण केलेल्या माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमानं आज चौथ्या चाचणीचे आयोजन करण्यात आले होते। या चाचणीमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 505 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे। यातील मानसिक क्षमता चाचणी या विषयातील मालिका पूर्ण करा या घटकावर आधारित 10 प्रश्न आज विचारण्यात आले होते। त्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे। बघा, आपल्यासमोर सर्वात पहिला प्रश्न दिसतो आहे। प्रश्न क्रमांक 1 यामध्ये 3 प्रश्नाकृत्या दिल्या असून चौथ्या जागेवरती प्रश्नचिन्ह आहे। मालिका नेमकी कशी बदलत चालली आहे ते आपण निरीक्षण करूया। बघा, सर्वात पहिली आकृती आपल्याला दिसते। यामध्ये एक केंद्रस्थानी एक वर्तुळ आहे। तर दुसऱ्या आकृतीमध्ये यामध्ये बदल कसा झाला आहे बघा, तर खालच्या बाजूला एक फुल्लीचं चिन्ह इथं वाढलेलं आपल्याला दिसतं। यानंतर आता तिसऱ्या आकृतीमध्ये कशा मालिका बदल झाला आहे तो बघा। हे वर्तुळाचं चिन्ह वर सरकलं आहे, फुल्लीचं चिन्ह खाली आहे आणि त्याच्या खाली आणखीन एक वर्तुळ वाढलेलं आहे। म्हणजे या आकृत्यांचा एक एक क्रमाने पुढे वाढत चाललेले आहेत। आता याच क्रमाने चौथ्या क्रमांकाची आकृती कशी असणार आहे, तर वरच्या बाजूस वर्तुळ, फुल्लीचं चिन्ह, वर्तुळ आणि फुल्लीचं चिन्ह असा पर्याय आपल्याला उत्तर पर्यायामध्ये सी या ठिकाणी दिसतो आहे। सी या पर्यायामध्ये दिसतो आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। म्हणून आपण या ठिकाणी ते पुढे सी या ठिकाणी आपण ते नोंदवणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते नोंदवलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न सुटला नव्हता, आता त्यांची शंका निरसन झाली असेल। आपण प्रश्न क्रमांक 2 पाहूया। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 आपल्यासमोर दिसतोय। आता या प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहिल्या ज्या 3 प्रश्नाकृत्या दिसत आहेत बघा, त्यांचं निरीक्षण करा। पहिल्या आकृतीमध्ये हा झडसारखा दिसणारा भाग आणि त्याच्या वरील बाजूस एक बाण दिसतंय। दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झाला आहे तो बघा। तर ही आकृती जशास तशी 90 अंशात घड्याळीच्या उलट्या दिशेने फिरलेली आहे। कशी 90 अंशात घड्याळीच्या उलट्या दिशेने फिरल्यानंतर 2 क्रमांकाची आकृती आपल्याला मिळते। आता या 2 क्रमांकाच्या आकृतीस 90 अंशात घड्याळीच्या उलट्या दिशेने आणखीन पुढे फिरवले तर 3 क्रमांकाची आकृती मिळते। आणि या 3 क्रमांकाच्या आकृतीस पुन्हा घड्याळाच्या उलट्या दिशेने 90 अंशात फिरवल्यानंतर आपल्याला या चौथ्या स्थानावरची आकृती मिळणार आहे आणि ती आहे पर्याय क्रमांक बी मध्ये जुळणारी आकृती। म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर म्हणून पर्याय क्रमांक बी याचं वर्तुळ आपण परीक्षेमध्ये खाळा करणार आहोत। इथं या ठिकाणी हे बीचं ऑप्शन आपण निवडणार आहोत। यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपल्यासमोर दिसतोय बघा। या प्रश्न क्रमांक 3 मध्ये दिसणाऱ्या पहिल्या 3 आकृत्या, चौथं स्थान रिकाम आहे आणि या स्थानावरती काय येणार आहे ते आपल्याला आता मालिका संबंध काय तो या 3 आकृत्यांना शोधला की तो पर्याय आपल्याला सापडणार आहे। बघा, पहिल्या आकृतीमध्ये बाहेरील बाजूस जो दिसणारा भाग आहे तो दुसऱ्या आकृतीमध्ये उलटा झालेला आपल्याला दिसतो। म्हणजे 180 अंशामध्ये तो फिरलेला आहे। पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये तो भाग पुन्हा 180 अंशात फिरला आहे। किंवा आपण असं म्हणू शकतो की पहिल्या आकृतीतला हा बाहेरील भाग आणि तिसऱ्या आकृतीतला बाहेरील भाग हा समान आहे। मग हाच धागा पकडून आपण
2 क्रमांकाच्या आकृतीतील बाहेरील भाग आणि 4 क्रमांकाच्या आकृतीतील बाहेरील भाग हा सारखाच असणार आहे हे निश्चित आहे. आता फक्त बदल कुठं झाला आहे तर आतमध्ये पहिल्या आकृतीत 1 फुल्लीचं चिन्ह आहे. दुसऱ्या आकृतीत वरील बाजूस 2 फुल्लीचं चिन्ह म्हणजे या ठिकाणी 1 फुल्लीचं चिन्ह वाढलेलं आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये बघा 3 फुल्लीचे चिन्ह आहेत म्हणजे या ठिकाणी सुद्धा 1 फुल्लीचं चिन्ह वाढलेलं आहे. आणि चौथ्या आकृतीमध्ये 4 फुल्लीचे चिन्ह असणार आहेत आणि तेही वरील बाजूस असणार आहेत. आणि हा पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक सी. बघा पर्याय क्रमांक सी मधील आकृती हे या ठिकाणी बसणाऱ्या पर्यायाशी जुळते आहे, म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी समोरील ऑप्शन निवडणार आहोत. आणि ते तुम्ही निवडलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न अवघड गेला होता त्यांच्यासाठी हा सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या होत्या. बघा नेमकं काय चुकलं होतं तर एकच छोटंसं सूक्ष्म निरीक्षण करणं इथं गरजेचं होतं. पहिली आकृती बघा. पहिल्या आकृतीमध्ये एक बाणाचं चिन्ह दिसतंय, त्याच्या मागे त्रिकोण आहे, त्याच्या खालील बाजूस आयत आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला वर्तुळ आहे. अशा 4 आकृत्या आपल्याला दिसत आहेत पहिल्या आकृतीत. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा त्याच 4 आकृत्या आहेत, पण त्यांच्यामध्ये काय बदल झाला आहे तर पहिल्या क्रमांकाची जी आकृती आहे ह्यांचा क्रम आहे तो चौरस आहे. तो चौरस दुसऱ्या क्रमांकाच्या चौरसाच्या ठिकाणी 90 अंशात घड्याळीच्या दिशेने बदलला आहे. 90 अंशात त्याची दिशा बदलली आहे घड्याळीच्या दिशेने. तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा तसंच झालं आहे की 2 क्रमांकाची आकृती 90 अंशात घड्याळीच्या दिशेने फिरवल्यानंतर 3 क्रमांकाची आकृती मिळते. आता 4 क्रमांकाच्या आकृतीच्या ठिकाणी काय आलं पाहिजे तर हीच 3 क्रमांकाची आकृती 90 अंशात घड्याळीच्या दिशेने आपण ज्यावेळेस ती फिरवू त्यावेळेस आपल्याला 4 क्रमांकाची आकृती मिळायला पाहिजे. आता हे बाणाचं टोक जे डावीकडे दर्शवते ते बाणाचं टोक 90 अंशात फिरवल्यानंतर उजवीकडे फिरवल्यानंतर घड्याळीच्या दिशेने फिरवल्यानंतर बाणाचं टोक हे वरील बाजूस असेल. बरोबर आहे. वरील बाजूस असणाऱ्या आकृत्या आपल्याला बऱ्याच दिसत आहेत. बी आहे, सी आहे आणि डी आहे. आता त्रिकोण जे आहे त्याचं टोक तिसऱ्या आकृतीमध्ये खालील बाजूस त्रिकोणाचं टोक दिसते. ते ज्या वेळेस 90 अंशात घड्याळीच्या दिशेने फिरेल त्यावेळेस त्रिकोणाचं टोक हे डावीकडे असेल. जसं बाण आहे ना तसं डावीकडं त्याचं टोक असेल. आता त्रिकोण डावीकडे असलेल्या आकृत्या बघा कोणकोणत्या आहेत. बी आणि सी. डीमध्ये त्रिकोण हे उजवीकडे आहे. डी पर्याय कटला आपला. यानंतर जे वर आयत बघा 2 क्रमांकाच्या ह्याच्यामध्ये जे आयत होतं ते उभं आहे. 1 मध्ये ते आडवं होतं, 2 मध्ये पुन्हा उभं झाले, 3 मध्ये आडवं आहे, तर 4 मध्ये आयताची जी आकृती आहे ती उभी असेल. आणि ही उभी आकृती आपल्याला 2 मध्ये पण आहे, 3 मध्ये बी क्रमांकाच्या पर्यायामध्ये आहे, पण सी क्रमांकाच्या पर्यायामध्ये ती आकृती आपल्याला दिसत नाही, ती आडवी दिसते आपल्याला. म्हणून आपला हा पर्याय बी क्रमांकाचा पर्याय या प्रश्नाचं उत्तर हे अगदी योग्य आहे. या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांची चूक झाली होती, हे सूक्ष्म निरीक्षण करण्यामध्ये चूक झाल्यामुळे. यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. आता हा सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 सोपा प्रश्न बघा. याच्यामध्ये पहिला जो प्रश्नाकृती आहे याच्यामधली जो चौरस आहे त्या चौरसामध्ये वरील बाजूस 4 ठिपके आहेत. दुसऱ्या चौरसामध्ये ते उजव्या बाजूला आलेत पण 1 ठिपका कमी झाला आहे, 3 ठिपके आहेत. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये तेच ठिपके खालील बाजूस आहेत, म्हणजे ही घड्याळाच्या दिशेने होणारा बदल आहे आणि पण 1 ठिपका कमी होत चालला आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये एकच ठिपका असेल आणि तो कोणीकडे असेल तर डाव्या बाजूच्या चौरसामध्ये डाव्या बाजूला असेल. आता अशी आकृती आपल्याला कुठे दिसते? पर्याय क्रमांक डी. राईट. पर्याय क्रमांक डी किंवा चौथा पर्याय हा या ठिकाणी बसणारा योग्य पर्याय आहे. म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर डी हे नोंदवणार आहोत. यानंतरचा प्रश्न 6वा आपल्यासमोर दिसतो आहे बघा.
या प्रश्नामध्ये सुद्धा सोपाच प्रश्न आहे. काय दिसते आपल्याला, एक वरील उजव्या कोपऱ्यामध्ये वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये टिंब आहे आणि खालच्या डाव्या कोपऱ्यामध्ये एक वर्तुळ आणि त्याच्यामध्ये बेरजेचं चिन्ह किंवा प्लस म्हणून आपण आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये हे चिन्ह काय काय झालेत, वरील जे वर्तुळ होतं ठिपका असलेलं ते एक स्थानानं खाली आले आणि जे अधिकचं चिन्ह असलेलं वर्तुळ आहे ते एक स्थानानं पुढे सरकलेलं. हे जे 4 आपल्याला दिसत आहेत वर्तुळ, ह्याच्यामध्ये खालचं वर्तुळ हे एका स्थानानं पुढे गेले आणि वरचं वर्तुळ हे वर्तुळाची आकृती ठिपका असलेली एका स्थानानं खाली आले आहे. 3 नंबरमध्ये बघा काय बदल झाला आहे. 3 नंबरमध्ये पुन्हा जे ठिपका असलेलं वर्तुळ होतं ते एका स्थानानं खाली आले आणि अधिकचं चिन्ह असलेलं वर्तुळ आहे ते एका स्थानानं पुन्हा पुढे गेले. चौथ्या आकृतीमध्ये निश्चितच हा क्रम असाच पुढे चालू राहणार आणि जे बेरजेचं चिन्ह असलेलं वर्तुळ आहे ते वरील उजव्या कोपऱ्यात येणार आणि टिंब असलेलं जे वर्तुळ आहे ते खालच्या डाव्या कोपऱ्यात असणार. आता असा पर्याय आपल्याला उत्तर पर्यायामध्ये बघा कुठे दिसतोय. असा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. म्हणून आपण 6व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक डी नोंदवणार आहोत. आता 7वा प्रश्न बघा. 7वा प्रश्न आपल्यासमोर दिसतोय. या ठिकाणी प्रत्येक चौरसामध्ये आयत, त्रिकोण आणि वर्तुळ या 3 आकृत्यांचा क्रम बदलत चालले. सर्वप्रथम जो पहिला दिसतोय चौरस, त्याच्यामध्ये काय दिसते, खालील बाजूस त्रिकोण आहे पण तो काळ्या रंगाचा आहे, त्याच्यावर वर्तुळ आहे आणि त्याच्यावर आयत आहे. आता बदल काय झाला दुसऱ्या आकृतीमध्ये, खालील हा जो त्रिकोण होता तो त्याची जागा वरच्या बाजूला गेले आणि वरच्या ज्या 2 आकृत्या होत्या त्या खाली सरकलेल्या. पण सगळ्यात शेवटची जी आकृती आहे ती पुन्हा काळीच आहे या ठिकाणी. तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, जो 2 क्रमांकाच्या आकृतीमध्ये जो आयत 2 नंबरला होता तो या ठिकाणी सगळ्यात खाली आलेला आहे. वर जो त्रिकोण होता तो 2 नंबरला आलेला आहे आणि खालचं जे वर्तुळ होतं ते सगळ्यात वर गेलेलं आहे. पण या ठिकाणी पुन्हा आणखीन खालची आकृती ही काय झाली आहे, पुन्हा भरीव काळी आलेली आहे. आता चौथ्या स्थानावर इथं याच क्रमानं काय असणार आहे बघा. तर हा जो दिसणारा 2 नंबरचा त्रिकोण आहे तो खाली येणार आहे, तो काळा असणार आहे आणि काळा त्रिकोण या पर्यायामध्ये फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय, बरोबर. बाकीची दुसऱ्या पर्यायामध्ये दिसतच नाही. म्हणून आपल्याला इथून पुढं पाहण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही आणि आपल्याला इथं उत्तर सापडलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर सी हे नोंदवणार आहोत. आता 8वा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा. याच्यामध्ये काय दिसते, याच्यामध्ये दिसणारी पहिली आकृती आणि दुसरी आकृती यांचं जर निरीक्षण केलं आपण, आता आपल्या लक्षात येतं की पहिल्या आकृती ही घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरल्यानंतर, पहिली आकृती घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची आकृती मिळते. दुसऱ्या आकृतीला 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवल्यानंतर 3 क्रमांकाची आकृती मिळते आणि हाच क्रम कायम ठेवून आपण या 3 क्रमांकाच्या आकृतीस 90 अंशात घड्याळाच्या दिशेने ज्यावेळेस फिरवतो त्यावेळेस आपल्याला ह्या 4थ्या क्रमांकाच्या रिकाम्या जागेवरची आकृती मिळणार आहे. आणि कल्पना करा तशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला दिसते आहे. या ठिकाणी तुम्ही पेन्सिलने सुद्धा ही आकृती काढून उत्तर पर्यायाशी जुळणारी आकृती शोधून काढू शकता. बघा, या ठिकाणचा ए क्रमांकाचा पर्याय आपला 4 क्रमांकावर इथं बसणार आहे. म्हणून आपण या 8व्या प्रश्नाचं उत्तर ए हे नोंदवणार आहोत. यानंतर 9वा प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे बघा. पहिली जी आकृती आहे 9व्या प्रश्नातली, एक फुलीचं चिन्ह दिसतंय म्हणजे ज्याच्यामध्ये 2 रेषा आहेत. दुसरी आकृती याच्यामध्ये 3 रेषांचा वापर झाला आहे. तिसरी आकृती याच्यामध्ये 4 रेषांचा वापर झाला आहे. आता 5वी आकृती अशी असणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला 5 रेषांचा वापर झालेली आकृती पाहिजे. उत्तर पर्यायामध्ये बघा 5 रेषांची आहे कोणती आकृती. उत्तर पर्यायामध्ये सी क्रमांकाची आकृती ही 5 रेषा असलेली आहे. म्हणून आपला या 9व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर हे सी आहे. म्हणून आपण सी हा पर्याय या ठिकाणी नोंदवला आहे. आता
पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मानसिक क्षमता चाचणी यातील मालिका पूर्ण करा या घटकातील 10वा प्रश्न बघा. यामध्ये एक षटकोन आहे आणि षटकोनाचा एका भाग एक कोन ज्या ठिकाणी अर्धवक्राकार रेषा दाखवली आहे आणि त्या ठिकाणी बाण पण दाखवले आहे. आता बाणाची दिशा बघा, बाण प्रत्येक आकृतीमध्ये पुढे पुढे चालला आहे. तो कसा चालला आहे तर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पुढे पुढे चालला आहे. आता तो बाण पहिल्या आकृतीमध्ये ज्याचं टोक हे उजवीकडे होतं, दुसऱ्या आकृतीमध्ये त्याचं टोक हे वरील बाजूस आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये त्याचं टोक डाव्या बाजूस आहे, तर चौथ्या आकृतीमध्ये त्याचं टोक हे खालील बाजूस असणार आहे. आता हे कळालं, बाणाचं टोक खाली बाजूस असणार आहे. पण जे अर्धवक्राकार भाग पहिल्या आकृतीमध्ये होता, दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या विरुद्ध बाजूस वाढलेला आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये खाली बाजूस वाढला आहे आणि चौथ्या आकृतीत तो वरील बाजूस असणार आहे. आणि असा भाग किंवा अशी आकृती आपल्याला कुठे दिसते आहे? पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला ही आकृती दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि आपण ते या ठिकाणी नोंदवणार आहोत. अशा प्रकारे हे जे 10 प्रश्न होते, हे 10 प्रश्न आपल्याला सोडवायचे होते. ज्यांना कोणाला या विद्यार्थ्यांना ज्या अवघड गेले होते हे प्रश्न, त्यांनी या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करावा, हे समजून घ्यावं आणि या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.